इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। जुना विडी घरकुल परिसरातून आता एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। एका विवाहित महिलेने आपल्या 2 लहान मुलांसोबत गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची अत्यंत दुःखद आणि तितकीच खळबळजनक घटना समोर आलेली आहे। खरं म्हणलं तर त्या आईने आपल्या 2 लहान मुलांना गळफास देऊन स्वतः देखील जीवन संपवलेलं आहे। दरम्यान ही नेमकी घटना कशी घडली, त्यामागे काय कारण होते याचा तपास पोलीस करत आहे। मात्र आज सकाळच्या सुमारास ही घटना जेव्हा शेजारच्यांना कळाली तेव्हा शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन घडली हकीकत पाहिली आणि त्या 3 मृतदेहांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते। मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। अत्यंत मनाला वेदना लावणारी आणि चटका लावणारी ही घटना आहे। सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील जो सर्वोदय नगर आहे त्या भागामध्ये ही घटना घडलेली आहे। जे मयत आहेत त्यामध्ये संध्या संतोष चिल्लाळ ही 11 वर्षाची मुलगी आहे आणि जी विवाहित महिला आहे तिचं नाव आहे स्नेहा संतोष चिल्लाळ, तिचं वय आहे 30 वर्ष। त्यांची 11 वर्षाची मुलगी संध्या चिल्लाळ आणि त्यांचा एक दुसरा मुलगा आहे मनोज कुमार संतोष चिल्लाळ, वय वर्ष 7 वर्ष। हे तिघे मृतावस्थेत राहत्या घरी आढळलेले आहेत आणि या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडालेली आहे। अत्यंत मनाला वेदना होणारी आणि ही बातमी ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसणारी ही बातमी आहे। विवाहित महिलेने आपल्या 11 वर्षाच्या मुलीसोबत आणि 7 वर्षाच्या मुलासोबत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवलेली आहे आणि या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झालेली आहे। ही जी घटना त्या जुना विडी घरकुल परिसरातील सर्वोदय नगर येथे जेव्हा लोकांना ऐकावयास मिळाली होती तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। नेमका हा गळफास कशामुळे घेतला होता, त्यांना कुठला त्रास होत होता आणि एकाच वेळी 3 जणांचे मृतदेह घरात आढळले आले। पोलीस देखील चक्रावून गेलेला आहे। पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे आणि ही जी घटना आहे आज रविवारी जुना विडी घरकुल परिसरातील सर्वोदय नगर येथे घडलेली आहे। चिल्लाळ परिवारातील 30 वर्षाची विवाहित महिला आणि त्यांची जी 2 मुले आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे तिचं वय आहे 11 वर्ष आणि दुसरा जो मुलगा आहे 7 वर्ष। अशा तिघांचा मृतदेह घरात सापडलेला आहे। रुग्णसेवक लादेन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आलेला आहे। दरम्यान सोलापुरात या घटनेने सर्वांची मनं हेलावून गेलेली आहेत। पोलीस अधिक तपास करत आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही सविस्तर बातमी थोड्याच वेळात देणार आहोत। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगतांग चौक, सोलापुर।